ज्या देशात माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला, त्याच देशातील तोच माणूस जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शिकायला गेला. हा प्रवास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब अत्यंत बुद्धिमान होते, पण भारतात त्यांच्या समोर एक मोठी भिंत उभी होती, ती म्हणजे जातीभेदाची. शाळा, पाणी, बसायची जागा, नोकरी, सगळीकडे अपमान. पण बाबासाहेबांनी एक गोष्ट ठाम ठरवली होती की मला ज्ञान मिळवायचं आहे. 1913 साली बडोद्याचे दूरदृष्टीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांची गुणवत्ता ओळखली होती. त्यांनी बाबासाहेबांना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर दबलेल्या समाजासाठी आशेची ठिणगी होती. त्या काळातील दलित समाजातील माणसाने परदेशात जाणं म्हणजे अकल्पनीय धाडस होतं. तरीही बाबासाहेब जहाजाने हजारो किलोमीटरचा प्रवास करून पोहोचले अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. कोलंबियामध्ये पहिल्यांदाच बाबासाहेबांनी अनुभवली खरी समानता. इथे कोणी त्यांना जात विचारली नाही, धर्म विचारला नाही, फक्त त्यांचं ज्ञान पाहिलं. अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि लोकशाहीचे विचार इथेच त्यांच्या मनात खोल रुजले. विशेषतः प्राचार्य जॉन डुई यांच्या विचारांनी बाबासाहेबांच्या जीवनाला नवी दिशा दिली. कोलंबियामध्ये मिळालेले शिक्षण फक्त पदवीपुरतं मर्यादित नव्हतं. याच विचारांमधून पुढे जन्माला आलं सामाजिक न्याय, समता आणि भारताचं संविधान. कोलंबिया विद्यापीठ बाबासाहेबांसाठी केवळ शिक्षणाचं ठिकाण नव्हतं, ते भारताच्या सामाजिक क्रांतीचं बीज होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परदेशी प्रवास हा एक माणसाचा नव्हता, तो संपूर्ण दबलेल्या समाजाचा प्रवास होता. जय भीम, जय संविधान.